नगराध्यक्षांच्या कॅबिनमधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा पूर्ववत लावण्यासाठी आमरण उपोषण सुरू। ज्यांच्यामुळे लोकशाहीत अधिकार मिळाले त्यांचाच फोटो नगराध्यक्षांच्या पदग्रहण सोहळ्याआधीच कॅबिनमधून काढला गेला। त्याच कॅबिनमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो पूर्ववत लावण्यात यावा या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते गजानन ससाणे यांनी नगर परिषदेच्या प्रवेशद्वारासमोरच आमरण उपोषण सुरू केले आहे। जोपर्यंत फोटो पूर्ववत लावला जात नाही तोपर्यंत आमरण उपोषण मागे घेणार नसल्याचे मत उपोषणकर्ते गजानन ससाणे यांनी व्यक्त केले आहे। मी उपोषणकर्ता गजानन ससाणे, तत्कालीन नगराध्यक्षा सन्मान्य नजमुन्निसा सज्जाद मॅडम यांनी 25 डिसेंबर 2016ला पदभार स्वीकारल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा जी आहे आपल्या शीर्षस्थानी सन्मानपूर्वक लावण्यात आली होती। काही काळानंतर ती प्रतिमा माननीय शिवसाहेबांनी काढून टाकली। ती प्रतिमा परत लावण्यासाठी काही सुज्ञ नागरिकांनी गेटच्या समोर आत्मदहन आंदोलन केले। त्या आंदोलनाचा परिणाम म्हणून शिवसाहेबांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा परत त्या ठिकाणी लावली। परंतु आता नवनिर्वाचित ज्या अध्यक्षा आहेत त्या अध्यक्षांनी आणि शिवसाहेबांनी या दोघांनी संगनमताने ती पुन्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा काढून टाकली आणि त्या काढून टाकलेल्या जागेवर शीर्षस्थानी राजकीय नेत्यांचे आज रोजी फोटो लावण्यात आलेले आहेत, जे की कायद्याला धरून नाहीत। माझी मागणी अशी आहे नगरपालिका प्रशासनाला की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जी प्रतिमा नगराध्यक्षाच्या शीर्षस्थानी होती ते त्याच ठिकाणी लावण्यात यावी आणि माननीय नगराध्यक्षांनी भारतीय आपल्या संवैधानिक पदाचा गरिमा लक्षात घेऊन डॉक्टर आंबेडकरांचं जे संविधानाप्रती असलेलं योगदान लक्षात घेऊन सन्मानपूर्वक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा आहे त्यांनी आपल्या शीर्षस्थानी लावावी अशी माझी त्यांना मागणी आहे। आणि पुढे नवीन इमारतीमध्ये जेव्हा स्थापना होईल त्या ठिकाणी हीच डॉक्टर आंबेडकरांची प्रतिमा कायम लावण्यात यावी आणि तिला सुरक्षित करण्यात यावे अशी माझी प्रशासनाला विनंती आहे।